नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DVTकडून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आलेली आहे। जी काही 772 पदासाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या संबंधित ही अपडेट असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाऊट स्किप करता। विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवाराने CBT 2 एक्झाम दिलेली आहे इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्ससाठी, तर त्याचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे। जे विद्यार्थी CBT 1 आणि CBT 2 या दोन्ही एक्झाममध्ये क्वालिफाय झालेले आहेत अशांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जो काही DVTने 45% क्रायटेरिया दिला होता त्या क्रायटेरियानुसार जे उमेदवार एलिजिबल झालेले आहेत अशांची देखील यादी तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे। तसंच जे उमेदवार 45% क्रायटेरिया क्वालिफाय केलेले नाही अशांची देखील यादी तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे। पाहूयात सविस्तर या व्हिडिओमध्ये। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी मेरिट लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नॉट एलिजिबल इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीसाठी जे अपात्र उमेदवार आहेत अशांची यादी देखील या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे। मेरिट लिस्ट आणि अपात्र आणि पात्र उमेदवारांची यादी अशा पद्धतीने या ठिकाणी DVTकडून अपडेट आलेली आहे। ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं असाल त्या पदाची तुम्हाला PDF डाउनलोड करून तुमचं नाव आहे का नाही चेक करायचं आहे। यामध्ये मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, तसंच इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी अशा पद्धतीची ज्या काही पोस्ट होत्या इन्स्ट्रक्टर प्री वोकेशनल कोर्सकरिता, ओके, सो त्याचा रिझल्ट जो आहे तो या ठिकाणी फायनली डिक्लेअर करण्यात आलेला आहे। आपण एक PDF डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला एक डिटेल माहिती पाहाव्यास भेटेल, ठीक आहे। सो इन्स्ट्रक्टर मेकॅनिकल टेक्नॉलॉजी नॉट एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट ही PDF मी डाउनलोड करून घेतो, ओके। सो कशा पद्धतीने मी नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे ते चेक करूया, ओके। सो सी हिअर, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी पदाकरिता अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी। आता किती 772 पदांपैकी किती उमेदवार पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या पदासाठी अप्लाय केले होते आणि जवळपास 200 गुणांची ही तुमची एक्झाम झालेली आहे CBT 1 अँड CBT 2, ओके। सो 45% क्रायटेरिया सी हिअर, 45% क्रायटेरियानुसार तुम्हाला मिनिमम 90 मार्क क्वालिफाय होते। ज्या उमेदवारांना 90 मार्क पडलेले आहेत ते उमेदवार या ठिकाणी स्वतंत्रपणे त्याची यादी जी आहे ते तुम्हाला देण्यात आलेली आहे। आणि अपात्र ठरलेल्या उमेदवारांची जवळपास नावे जर पाहिली तर 42 उमेदवार या ठिकाणी अपात्र झालेले आहेत मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या पदाकरिता, ओके। सो सी हिअर या ठिकाणी पार्टिसिपंट ID तुम्हाला देण्यात आलेले आहे जे CBT 1 आणि CBT 2 यामध्ये जवळपास 42 उमेदवार जे आहेत ते अपात्र झालेले आहेत, ठीक आहे। सो ही अपडेट आलेली आहे। अपात्र उमेदवारांची यादी अशा पद्धतीने आहे। आणि आता आपण पात्र जे काही कॅन्डिडेट आहेत पात्र झालेले एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट पाहूयात कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे ते, ठीक आहे। सो सी हिअर, इन्स्ट्रक्टर ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट, ओके। सो ही PDF आपण डाउनलोड करून घेऊया, ओके। सो ही PDF आपण डाउनलोड करून घेतलेलं आहे। आता यामध्ये पहा विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय परिपत्रक क्रमांक 59, ओके, जी काही 772 पदाची जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यामध्ये ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक्नॉलॉजी पदाच्या प्रमाणपत्र तसेच कागदपत्र पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ओके। सो सी हिअर, जे CBT 1 आणि CBT 2 मध्ये दोन्ही एक्झाममध्ये क्वालिफाय झालेले आहेत ते विद्यार्थी डायरेक्टली काय होणार आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र होणार आहेत, ठीक आहे। आणि तशांची यादी जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे, ओके। सो जे जवळपास क्वालिफाय विद्यार्थी जर पाहिले तर 194 उमेदवार या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत, ओके। ज्यांना 90 मार्क पडलेले आहेत, ज्यांना 45% क्रायटेरिया त्यांनी क्वालिफाय केलेले आहेत अशांची 194 उमेदवारांचे नाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता कागदपत्रे पडताळणी संबंधित पहा काय अपडेट आहे। जाहिरातीमधील संबंधित पदाची संख्या व पदांकरिता असलेले सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन उमेदवारांना टप्प्याटप्प्याने प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणी अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येईल, ओके। याबाबतची जे काही वेळापत्रक आहे सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येईल, ओके। सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला DVला बोलवण्यात येईल त्यावेळेस त्या शेड्यूल जो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा तो स्वतंत्रपणे तुम्हाला
त्या संबंधित अपडेट येणार आहे, त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे। काय काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे करतेवेळी तुम्हाला डॉक्युमेंट्स आवश्यक आहे त्याची लिस्ट मी नवीन व्हिडिओमध्ये टाकणारच आहे। तत्पूर्वी पहा या ठिकाणी उमेदवारांची नावे किंवा पार्टिसिपेंट ID या ठिकाणी चेक करू शकता। ओके, सो जवळपास अशा पद्धतीने ही अपडेट देण्यात आलेली आहे। यामध्ये उमेदवारांची नावं देण्यात आलेली नाही, पात्र उमेदवारांची यादी आहे, यामध्ये तुमची ID नंबर चेक करायचा आहे। ओके, आता नेक्स्ट PDF डाउनलोड करून घेऊया जेणेकरून आपल्याला डिटेल माहिती पाहायची भेटेल की कशा पद्धतीने उमेदवार। आता ही मेरिट लिस्ट, ओके, सो सी हिअर मेरिट लिस्ट देण्यात आलेली आहे। मेरिट लिस्टमध्ये पहा, ओके, ऑटोमोबाईल सर्व्हिसिंग टेक मेरिट लिस्ट, ओके, मेरिट लिस्ट डाउनलोड केलेली आहे। पहा या ठिकाणी कशा पद्धतीने देण्यात आलेला आहे। 194 उमेदवार हे क्वालिफाय झालेले आहेत यामध्ये। सो कशा पद्धतीने प्रेफरन्स देण्यात आलेला आहे, ठीक आहे। तुमच्या नावाच्या समोर जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कॅन्डिडेट नेम, जेंडर, कॅटेगरी, पॅरलल रिझर्वेशन, डेट ऑफ बर्थ, CBT 1 मध्ये मिळालेले मार्क्स आणि CBT 2 मध्ये मिळालेले मार्क्स आणि दोन्हीचे ॲडिशन करून मिळालेले मार्क्स, तसंच प्रेफरन्स इफ टोटल मार्क्स आर सेम। जर उमेदवाराला 2 उमेदवार असतील आणि दोन्ही उमेदवाराला जर सेम मार्क असतील तर प्रेफरन्स कोणाला अगोदर देण्यात येईल अशा पद्धतीचं प्रेफरन्स तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेलं आहे। प्रेफरन्स टू, प्रेफरन्स टू, प्रेफरन्स टू, ओके। सो हे काय आहे तर ते आपण पाहूयात। ओके, सो सी हिअर, ओके, प्रेफरन्स 1 काय सांगत आहे पहा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास प्राधान्य प्रेफरन्स 1। ओके, जर विद्यार्थी मित्रांनो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचं जर कॅन्डिडेट असेल किंवा पाल्य असतील तर त्याला प्राधान्यक्रम जे आहे ते पहिल्यांदा देण्यात आलेला आहे, ठीक आहे। नंतर आहे जे काही उपरोक्त 1 जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य आहेत त्यामधील अट देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे। समान ठरत असेल, ओके, अट समान ठरत असेल तर अथवा उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसल्यास वयाने जे ज्येष्ठ असतील त्या उमेदवारास या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे, ठीक आहे। नंतर आहे 1 आणि 2 मधील ज्या अटी समान ठरत असल्यास तर प्रेफरन्स क्रमांक 3 पहा काय सांगत आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारास 3ऱ्या क्रमांकाचं प्राधान्य देण्यात येणार आहे, ठीक आहे। आत्महत्याग्रस्त पाल्य असेल तर 1 क्रमांक असेल आणि जर समान अट असेल, आत्महत्याग्रस्त असेल आणि ज्यांचं वय जास्त असेल तर त्याला 2nd क्रमांक या ठिकाणी देण्यात येईल। आणि दोन्ही अटी आत्महत्याग्रस्त आणि ज्यांचं वय जास्त आहे हे दोन्ही अटी जर समान ठरत नसेल तर जे उमेदवार अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता हायर क्वालिफिकेशन ज्यांचं असेल त्यांना प्रेफरन्स 3 वरती ठेवण्यात आलेला आहे। आणि प्रेफरन्स 4 वरती पहा, ओके, 1, 2 आणि 3 मधील अटी समान ठरत असल्यास पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतर गुण जे काही हायर क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये जास्त सर्वांना ज्यांना टक्केवारी जास्त आहे त्यांना प्रेफरन्स 4 वरती ठेवण्यात आलेला आहे। सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे आणि या काही अटी देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार तुमची नियुक्ती जी आहे ते केली जाणार आहे, ठीक आहे। सो अशा पद्धतीची अपडेट आलेली आहे DVT कडून। पाहूयात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात पुढील अपडेट काय येते ते, ठीक आहे। सो पहा तुमचं नाव आहे का या लिस्टमध्ये। जर काही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे, त्याचा रिप्लाय मी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, ठीक आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन, धन्यवाद।